तुम्हाला ही छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट टेस्टी असं काहीतरी स्नॅक्स बनवायचं आहे आणि तेही कमी साहित्यामध्ये, तर हे एकदा स्नॅक्स बनवून बघा. एकदम चीजी टेस्टी असं हे स्नॅक्स मुलंही आवडीने खातील, टिफिनमध्येही देऊ शकता. बघू शकता किती चीजी असं आपण हे स्नॅक्स बनवलेलं आहे. बनवायला सोपं आणि चवीला तर एकदम भारी. घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर काहीतरी वेगळं स्नॅक्स बनवायचं असा विचार करत असाल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून पहा. खाणारही स्वतःला थांबू शकत नाही, तेवढं टेस्टी लागतं. तर त्यासाठी काय बघा, इथे लागणार आहे आपल्याला उकडलेले बटाटे. ते 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. किसून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला स्नॅक्स बनवायला सोपं पडतं, कुठल्याही कुटळ्या राहत नाही किंवा तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता. तर दोन्ही बटाटे इथे मी किसून घेते. तर बटाटे आपले किसून झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये काही हलका-फुलका साहित्य ॲड करायचं. त्यामध्ये बघा एक मी हिरवी मिरची घेतलेली आहे. आता तिखट किती हवं आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा. एक छोटासा कांदा घेतलेला आहे. एक छोटा मोठासा किंवा 2 चमचे घेतला तरी चालेल. एक थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. जास्त नाही, पाव चमचा एवढी असं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. थोडीशी घालायची हळद पावडर. बेसिक मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा धने पावडर घालते. अर्धा चमचाच यामध्ये मी जिरं पावडर घालणार आहे. आता हे जिरं धने पावडर नसतील तरी मग चालेल, लाल मिरची पावडर थोडंसं घालू शकता. थोडंसं पाव चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे आणि चटपटीत स्नॅक्ससाठी मी ते पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे किंवा आमचूर पावडर जे असेल तुम्ही ते घालू शकता. टेस्ट खूप छान लागते, त्यासाठी चाट मसाला घातलेला आहे. आणि आता घालूया चवीनुसार मीठ. एवढं बेसिक साहित्य घातलात ना का तुमचा स्नॅक्स एकदम झटपट तयार होईल. वरून थोडीशी कोथिंबीर घालते. आता तुम्हाला इथे सिमला मिरची आवडत असेल तर घालू शकता, पण नाही घातलात तरी नाही. एवढं जरी साहित्य घातलं तरी स्नॅक्स खूप टेस्टी होतो. आता हे सर्व स्नॅक्स मी साहित्य जे आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला घ्यायचं आहे ब्रेड स्लाईस. इथे तुम्ही व्हीट म्हणजे जो ब्राऊन ब्रेड येतो तोही घेऊ शकता. मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. यावरती ना तंदुरी मेयोनीज मी लावते. माझ्याकडे आहे तंदुरी मेयोनीज म्हणून मी लावते. आता तुमच्याकडे साधं मेयोनीज असेल तेही लावू शकता किंवा नसेल तेही तर टोमॅटो केचप वरून लावलात तरी चालेल. हे तंदुरी मेयोनीजला टेस्टी स्नॅक्स लागतं, खूप छान असं क्रीमी खाताना लागतं, त्यामुळे मी तंदुरी मेयोनीज लावलेला आहे. आता यावरती आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते लावून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पिझ्झा सॉस वगैरे असेल तोही वरती लावला तरी चालेल. हे तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्हाला हे स्नॅक्स कसं बनवायचं, कुठल्या टेस्टमध्ये बनवायचं आहे ते. आता स्टफिंगही चांगली व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे. पूर्ण ब्रेड कवर झाला पाहिजे या पद्धतीने आपण हे स्टफिंग लावून घेणार आहोत. तर स्टफिंग व्यवस्थित लावून झाल्यानंतर यावरती ना मी चीज स्लाईस ठेवते. आता चीज नसेल तर चीज स्लाईस नसेल तर मग चीज क्यूब किसून घालू शकता. मोझरेला चीज, जे चीज तुमच्याकडे आहे ते घालू शकता. चीज नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. आता काय करायचं आहे, दुसरी स्लाईस ठेवून आपण याचे छोटे छोटे असे पीसेस करून घेणार आहोत. एका ब्रेडची साधारण 3 पीसेस मी करून घेते. आता ब्रेड केवढा मोठा आहे त्यावरती तुमचे पीसेस तुम्ही कटिंग करू शकता, जेवढ्या साईजचे हवेत तसे. तर बघू शकता हे आपलं स्नॅक्स असं या पद्धतीने बनवून होतं. खूप सुंदर लागतं चवीला. आता काय करायचं, एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसन असं प्लेटमध्ये वगैरेच घ्या, म्हणजे आपल्याला त्यामध्ये ब्रेड स्नॅक्स आपल्याला मिक्स घोळून तळायला सोपा पडतो. आता यामध्येच घालूया चवीनुसार थोडंसं मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स घालते मी आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. त्यामुळे काय होतं, स्नॅक्स आपलं दिसायला खूप सुंदर दिसतं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपण असं घट्टसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत. जसं आपण वडापाव बटाटा वडा बनवतो त्यासाठी जे बॅटर लागतं त्या पद्धतीने आपण हे बॅटर मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. याच पद्धतीने बऱ्याच स्नॅक्सच्या माझ्या चॅनलवरती रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. तरी बघा इतपत असं घट्ट असं हे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही, लक्षात ठेवा, घट्टसरच पाहिजे.
आता यामध्ये जे आपण स्नॅक्स बनवून ठेवलं होतं ते व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे. पूर्ण कवर झालं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण यामध्ये आपण चीज घातलं आहे ना, ते ते काय होतं, ते फ्राय करताना मेल्ट होऊन बाहेर येऊ नये म्हणून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. आता हे एक्स्ट्रा जे बॅटर वाटतं आहे ते काढून घेतल्यानंतर आपण गरम गरम तेलामध्ये याला तळून घेऊया. तेल चांगलं गरम पाहिजे आणि गरम तेलामध्ये मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तरी हा एक उत्तम पर्याय आणि चवीला तर खरंच खूप भारी लागतं. झटपटही होतं, साहित्यही कमी लागतं. तुम्ही बघितलं असेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पलटून याला मी दुसऱ्या साईडने फ्राय करून घेते. होऊ शकतं मस्त असा कलर आलेला आहे. अजून थोडा यावरती कलर येऊ दे, म्हणजे काय होईल, स्नॅक्स आतपर्यंत कुरकुरीत फ्राय होईल. त्यामुळे थोडा वेळ मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे. अजून तळू शकता. कलरही चांगला चेंज झालेला आहे. गरमागरम हे स्नॅक्स ना चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर, टोमॅटो केचपबरोबर एकदम भारी लागतं. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तर बघा हे स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. मी काढून घेते. गरमागरम कुरकुरीत असं स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. तर नक्की बनवा आणि आवडलं तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असं चीजी हे स्नॅक्स तयार होतं, बघू शकता. चीजी असे हे स्नॅक्स, मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं. त्यामुळे असं घरी पिझ्झा बर्गर देण्यापेक्षा हे घरच्या घरी स्नॅक्स तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता.